आपण सध्या भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आहोत। या परिसरात वाघिणीने जे आहे हल्ले चढवलेले आहेत आणि काही शेतावर काम करत असलेल्या लोकांवर हल्ले चढवून यामध्ये 3 घटना घडल्या, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे। आणि खरं पाहायला गेलं तर फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत आता यासाठी सज्ज झाले असून आता त्या वाघिणीला डॉट मारून तिला पकडण्याची मोहीम आता यांनी हाती घेतलेली आहे। आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता फॉरेस्ट विभागाचे एसीएफ रिझवी आहेत, आपण त्याच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगाल सर, कशा पद्धतीच्या उपाययोजना आता फॉरेस्ट विभागाकडून केल्या जात आहेत? सध्या आम्ही 19 तारखेपासून वाघिणीची शोध मोहीम सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये भंडारा डीएफओ प्रादेशिक डीएफओची टीम आहे, गोंदिया प्रादेशिक डीएफओची RRT टीम आहे, नवेगाव नागझिराची टीम आहे, असे एकंदर 170-80 लोकांची टीम आहे। त्याच्यात आमचे 4 जे शार्प शूटर आहे ते ट्रँक्युलायझेशन गनने वाघीण दिसल्यावर त्याला डाट करीन आणि त्याला बेशुद्ध करीन। आम्ही त्याच्यासाठी 15-16 टीम 10-12 लोकांची डेप्यूट केलेली आहे जंगलामध्ये। आणि ड्रोनद्वारे आम्ही आसपासच्या 3-4 किलोमीटरचा जे परिसर आहे आम्ही त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। ते ड्रोन मध्ये आली तर आमची टीम लवकरच तिथे पोहोचून त्याला डाट करून बेशुद्ध करीन आणि त्याला आम्ही कॅप्चर करून टाकू। आता सध्यापर्यंत ते आलेली नाही आहे, पण आमची जी टीम आहे ते मुस्तैदीने काम करत आहे आणि शक्यता येणाऱ्या 24 तासामध्ये त्याला जेरबंद बेशुद्ध करून जेरबंद करण्यात येईल अशी आशा आहे। किती ट्रॅप कॅमेरे याच्यात बसवण्यात आलेले आहेत आता त्या वाघिणीला पकडण्यासाठी, आणि किती कर्मचारी आपल्या याच्यावर लावण्यात आलेले आहेत? ट्रॅप कॅमेरे आहे आपल्याकडे 50 ट्रॅप कॅमेरे लावलेले आपण जंगलामध्ये, आणि कर्मचारी तसे टोटल धरले तो 180-90 कर्मचारी आहेत। त्याच्यात आपले RFO आहे, ACF आहे, राऊंड ऑफिसर, गार्ड्स, हंगामी, असे 200च्या जवळपास 180-200च्या जवळपास लोक त्याच्या वाघिणीच्या मागे आहे शोध घेण्यासाठी। नक्की बघू शकतो आपण 50 ट्रॅप कॅमेरे यासाठी बसवण्यात आलेले आहेत आणि जवळपास 200 जवळपास जे फॉरेस्टचे कर्मचारी आहेत ते इथं सर्च मोहिमेमध्ये लागलेले आहेत। आणि या वाघिणीचा जो शोध आहे तो आता घेतला जात असून लवकरात लवकर ती वाघीण आता जेरबंद केली जाणार असल्याचेही आता वन विभागाच्या माध्यमातून सांगितले जात आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। ना केव्हा आपल्याला दिसेल, त्यामुळे सगळ्यांनी यांची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर त्या वाघाचा बंदोबस्त करावा आणि त्याला पकडून जेरबंद करावे। कारण आता आमचा मका तोडणीला आलेला आहे। या भीतीच्या वातावरणामुळे गावातील महिला मका मोडण्यासाठी सुद्धा येवायला तयार नाही आहेत। तर आम्ही कास्तकार माणसांनी काय करावे आणि कुणापुढे जावे याची पूर्ण दक्षता घेऊन यांचा बंदोबस्त करून आमची पुढील मागणी पूर्ण करावी आणि वाघाला पकडून आम्हाला बांध्यावर कसा जावे यांची विल्हेवाट लावावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।